वसई विरारमध्ये शिधापत्रिका प्रक्रियेतील वाढत्या गोंधळामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. नवीन शिधापत्रिका काढणे, नाव चढवणे किंवा कमी करणे, पत्ता बदलणे, विभक्त करणे अशा विविध कामांसाठी नागरिकांना वारंवार सेतू कार्यालयाचे फेरे मारावे लागत होते. काही वेळा 30 दिवसात शिधापत्रिका मिळणे अपेक्षित असतानाही 45 दिवसांपेक्षा जास्त काळ प्रतीक्षा करावी लागत होती. यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. ऑनलाईन प्रणाली लागू केल्यानंतरही तांत्रिक अडचणी, अपुरी माहिती आणि कर्मचाऱ्यांची कमतरता यामुळे कामकाजात अडथळे येत होते. सोमवार, मंगळवार आणि बुधवार या 3च दिवशी कामकाज होत असल्याने कार्यालयात मोठी गर्दी होत होती. अनेकांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागत होते. या परिस्थितीचा फायदा घेत काही दलालांकडून आर्थिक लूटही होत असल्याच्या तक्रारी पुढे आल्या होत्या. ही परिस्थिती सुधारण्यासाठी पुरवठा विभागाने शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली म्हणजेच RCMS विकसित केली असून अनेक सेवा ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आता टोकन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या टोकन प्रणालीमुळे कार्यालयातील गर्दी नियंत्रणात राहणार असून कामकाज अधिक शिस्तबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने होईल असा दावा अधिकाऱ्यांनी केलाय. शिधापत्रिका वाटपावरून निर्माण झालेले वाद आज या नव्या प्रक्रियेमुळे कमी होतील अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येते. दरम्यान वसई तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचे कार्यालय पहिल्या मजल्यावर हलवण्यात आल्याने अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. अपुऱ्या जागेमुळे अर्जदारांना उभे राहण्यासाठीही जागा नसल्याच्या तक्रारी होत्या. नागरिकांच्या मागणीनुसार हे कार्यालय पुन्हा तळमजल्यावर स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. एकूणच शिधापत्रिका प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुलभता आणण्यासाठी सुरू करण्यात आलेली टोकन प्रणाली आणि ऑनलाईन सेवा नागरिकांसाठी दिलासा ठरणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. द पोलीस न्यूज ब्युरो, वसई विरार.